नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित अनलॉक्ड हार्ट्स पार्ट 13. ती हीच मुलगी होती ना मिस्टर अजय? त्या अडगळीच्या रूममध्ये फाईल शोधत असताना आर्या स्वतःशीच बोलत होती. किमया, ज्यासाठी तू मला सोडून गेलास अजय. तुला वाटत असेल की मला काही माहीत नाही, पण मला माहीत आहे सर्व. तू तिच्याशी एंगेजमेंटही केलंस. पण मला तुला एका शब्दानेही सांगू वाटलं नाही गेल्या 4-5 वर्षात. तोच खोलीचं दार आतून आपोआप बंद होतं. हलकासा क्लिक झाल्याचा आवाज येतो आणि सोबत ओ, तर शेवटी सत्य कळालं म्हणायचं तुला. तिच्या कानावर आवाज ऐकू येतो. ती मागे वळून पाहते, तर मागे अजय थोडा गप्प उभा, हातात फाईल, पण नजरेत गोंधळ आणि मनात अनेक गुंतागुंतींची भावना घेऊन उभा असलेला तो होता. आर्या, तू तू इथं काय करते? ती कपाळावर अंगठ्याने रब करते. मी पण ना, कसा काय हा प्रश्न विचारू शकते? किंचित हसण्याचं नाटक करत म्हणते. पण तू दार का बंद केलंस? आता हे बोलताना तिच्या मनात राग आणि प्रेम या दोन्ही भावना होत्या. अजयही तिच्या या रिॲक्शनवर हसतो. जणू तिचे हे बोलणे त्याने एक्सेप्ट केले होते. नाही, आपोआप झालं बहुतेक. तिचा आधीचा प्रश्न त्यामुळे पूर्ण इग्नोर करून तो पुढे बोलतो. बाय द वे, मी या कंपनीचा मॅनेजर आहे. हे चांगलेच लक्षात आहे, हे पाहून बरे वाटले. पण यावर ती काही बोलली नाही. बस काही क्षण त्याच्याकडे नुसती पाहत राहते. त्या नजरेत आता साचलेले कित्येक प्रश्न होते. जसे की का सोडलेस मला? खरंच ते तुझे प्रेम होते की आणखीन काही? असे अनेक प्रश्न ती आता त्या नजरेच्या भाषेतून त्याला विचारत होती. तिला तसं पाहून अजयही फक्त तिच्याकडे पाहत होता. कदाचित तिचे प्रश्न त्याच्या मनाला भिडत होते आणि तोही फक्त माझ्यावर एकदा विश्वास ठेवायचा होतास, असंच तिला सांगत असावा त्या नजरेतून. दोघं काही क्षणात शांत राहतात. बाहेर वाऱ्याचा आवाज आणि आत मात्र शब्दांपेक्षा जास्त बोलणारा श्वास. हळूहळू अजय तिच्या जवळ येतो. फार नाही, पण एवढं की तिच्या श्वासात त्याचा श्वास मिसळतो. आर्या, बस. वेळ आपला तेव्हा चांगला नव्हता. तो बोलतो खरा, पण मनात भावनांचा उद्रेक झाला होता त्याच्या. आर्या डोळ्यात पाणी आणून हसते, पण आवाजात तिरकसपणा. वेळ चांगला नव्हता म्हणे, पण मी तर अजूनही 4 वर्ष त्या वेळेच्या उत्तराची वाट पाहत आहे अजय. तो हात पुढं करतो. तिच्या केसांच्या एका बटेला हलकं बाजूला सारतो. तू अजूनही तीच आहेस. त्याचा आवाज थरथरत होता. ती मागे सरकते, पण थांबत नाही. आणि तू अजूनही तीच चूक करतो आहेस. ती थोडीशी रागावून म्हणते. तू तू अजय, खरंच आपलं प्रेम इतक्या सहजासहजी विसरलास? किमयाच्या जवळ जाताना तुला कधीच मी आठवले नाही. ती वेळ आपली नव्हती म्हणतोस. मग मी तुझ्या आणि किमयासाठी मग ती तुझ्या आणि किमयासाठी चांगली होती का? तिच्या बोलण्यातून आता किमयावरचा सपशेल राग दिसून येत होता. त्यावर त्याला खुदकन हसू आले. पण त्याने स्वतःला खूप कंट्रोल केले. जाऊ दे. मला तुझ्याशी आय मीन मिस्टर अजय सरांशी नाही बोलायचं. ती आता त्याचं असं हसू पाहून गाल फुगवत म्हणते. मग नको बोलू सरांशी तुझ्या. पण कमीत कमी 4 वर्षापूर्वीच्या तुझ्या लाडक्या अजू डार्लिंगशी तरी बोलू शकतेस ना? माय स्वीटहार्ट. तो आता एकदम रोमॅन्टिक अंदाजात बोलतो. अजू डार्लिंग आणि माझा. ती यावर वाकडे तोंड करत बोलते. सॉरी, पण ना कुणी माझी कधी डार्लिंग होता, ना मी कुणाची स्वीटहार्ट आहे. ती आता दरवाजा उघडून बाहेर जावं या विचारात दरवाजाची कडी घट्ट पकडून ओढतही होती सोबत. पण काही केला दरवाजा ओपन होत नव्हते. आधीच तो तिच्या बोलण्यावर खुदकन हसला म्हणून नाराज झाले होते आणि त्यात आता हे दारही चांगलेच बाहेरून घट्ट बसले होते. त्यामुळे पुरती वैतागली होती. हे, तुला आठवतंय? आपली 4 वर्षापूर्वीची पहिली भेट? असंच झाले होतो ना लॉक आपण? त्याला मात्र काहीच फरक पडत नव्हता तिच्या या त्रासाचा. उलट तो आजही सिच्युएशन पाहून आपल्या 4 वर्षापूर्वीच्या भूतकाळात शिरू पाहत होता आणि तिलाही अडकवत होता.
ती आपली पहिली भेट नाही, तर बाय द वे दुसरी भेट होती. आता तर तिला त्याचा अजून राग आला, कारण 4 वर्षापूर्वीची त्यांची पहिली भेट ही त्याला आठवत नव्हती. पण मी कशाला पडते यात? आणि तू सुद्धा का आठवतोय आता आपला पास्ट? झाली आहे ना एंगेजमेंट तुझी त्या त्या तुझ्या लाडक्या किमयाशी? पण परत ती वास्तवात येते आणि ठसक्यात बोलते. त्याच्यापुढे टिचकी वाजवत. "ओह! म्हणजे तुला आपली भेट, तेही पहिली भेट आठवते म्हणायची." तिचं बोलणं ऐकून तो मनातून तर खूप खुश झालेला. पण तरी तो ते न दाखवता सार्कॅस्टिक वेमध्ये बोलतो. "का नाही आठवणार? माझं ते पहिलं आणि शेवटचं." ती आता त्या दरवाजाचा नाद सोडून देते. कारण ते बाहेरून बंद झाले आहे आणि बाहेरून कोणी ओपन केल्याशिवाय ओपन होणार नाही, हे एव्हाना तिच्या लक्षात आले होते. शिवाय आता माहीत होते, हा पास काढून आपणच किती नालायक होतो त्याच्या प्रेमासाठी, हेच दाखवणार जे तिला कदापि मान्य नव्हते. आणि मिस्टर अजय, आपण एक कायम विसरत आहात, की मी नाही, तर तुम्ही मला सोडून इकडे मुंबईत आलात, कोल्हापूरहून. ती आधीचे वाक्य अपूर्णच ठेवत पुढे बोलते. बोल ना, आधी काय म्हणालीस ते? पण तो मात्र अजून तिच्या आधीच्या वाक्यावरच अडकला होता, की त्याला पुढेही ती बोलली ते ऐकूच आले नव्हते. तुझं पहिलं आणि शेवटचं काय होतं? सगळं कळून सुद्धा आज तो तिच्याकडून वधवून घेण्याच्या मूडमध्ये वाटत होता. आपण पहिल्यांदा भेटलो कोल्हापूरच्या शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये, जिथं माझा पहिला दिवस होता कॉलेजचा, पहिल्या वर्षाचा. आणि आय थिंक तुझाही. तिने यावेळी मात्र त्याला इग्नोर केलं, जसं दरवेळी तो तिला करत होता. तुझाही थर्ड इयरचा पहिलाच दिवस होता. तिने आपले वाक्य पूर्ण केले, जरी यावेळी तो परत गालात हसला होता. तो हसला होता यावेळीही, की तीही किती आपल्या वरचढ आहे, आपल्या हे त्याला लक्षात आले होते तेव्हा, जेव्हा तो नवीन-नवीन तिच्या प्रेमात पडला होता. ए, इतकी साधी आणि सरळ भेट होती आपली ती. त्याच वेळी त्यालाही आपल्या कॉलेजचा पहिला दिवस आठवला आणि तो ते आठवून जोरात ओरडला. म्हटला, "व्हॉट डू यू मीन? साधी सरळ भेट? तुला ती साधी वाटली? माझ्यासाठी ती सगळ्यात स्पेशल होती." पण तिला आवडलं नव्हतं त्याचं असं बोलणं. कारण आपली लव्ह स्टोरी सिंपलच असावी. इतरांसारखीच असंच तिला तो भेटण्याआधीपासून वाटायचं. आणि त्यामुळंच त्याचं असं बोलणं तिला हर्ट करून गेलं होतं. काही क्षणासाठी का होईना. आणि माझ्यासाठी सुद्धा स्वीटहार्ट. तो आता अगदी जवळ येऊन तिचा हात आपल्या हातात घेऊन त्याच्यावर हलके ओठ टेकवत बोलतो. ज्यामुळे तिचं अंग आणि अंग रोमांचित होतं. "मग तू असा का?" पण अजूनही ती लटक्या रागात आपला हात त्याच्या हातातून काढून म्हणते, "कारण तुझे हेच शब्द ऐकण्यासाठी मी आतुर होतो. जसं आधी तुझे माझ्यावर प्रेम आहे हे ऐकण्यासाठी मी आतुर व्हायचो, अगदी तसंच." तो आता तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलत होता, जिथे परत तिला त्याचे प्रेम आणि फक्त प्रेमच दिसून येत होते. जे तो 4 वर्षापूर्वी करायचा, अगदी तसंच. मनापासून, मनापर्यंत. क्रमशः. नेक्स्ट भागापासून आपण आर्या आणि अजयचा पास पाहणार आहोत. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असाल तर नक्कीच करा.